सकाळी मी उठलो. अण्णांना कडकडून भेटलो. नकळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो. अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात. मायेची पाखर म्हणजे पक्षी मायेपोटी आपल्या पिलांना पंखाखाली घेतात, तसेच आपल्या संस्थेत शिक्षणासाठी आलेल्या मुलांवर भाऊराव पाटील यांनी जीवापाड प्रेम केले. शब्दार्थ: पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे. अधाशी म्हणजे हावरा किंवा खादाड. रुचकर म्हणजे चवदार. बिछाना म्हणजे अंथरूण. थंडीने कुडकुडणे म्हणजे खूप थंडी वाजणे. पोटाशी धरणे म्हणजे मायेने जवळ घेणे. ऊब म्हणजे उष्णता. मायेचा वर्षाव करणे म्हणजे खूप प्रेम करणे. उदंड म्हणजे खूप, पुष्कळ.